तर असे दोन म्हणजे सेम सेम आहे, पण प्राणी डिफरंट आहेत, पण पॅटर्न सेमच आहे. तर असे हे दोन गिफ्ट. हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपलं ना मोठं लॉंग व्हिडिओ खूप दिवसांनी येते. ऑलमोस्ट आता 1 मंथ होत येईल, कारण जसं की तुम्हाला माहीतच आहे, चिनूचं नामकरण करायचं होतं आणि आम्ही 15 दिवसासाठी गावाला गेलो होतो. आणि मग गावाला गेलो तिकडे तर वेळच भेटला नाही, कारण आम्हाला देवदेव पण करायचं होतं. चिनूचं नाव ठेवलं, मग नंतर त्याची जावळ, नंतर देवदेव आणि परत पुण्याला ये, असं सगळं काहीसं चालू होतं. आणि त्या गडबडीमध्ये ना एक व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, ते काय मला जमलंच नाही. तर म्हटलं आता फायनली इकडे आलो आहे आणि आता वेळ भेटते, तर मग तुमच्यासोबत ते शेअर करायलाच पाहिजे. आणि मलाही ना हे आठवण स्टोअर करून ठेवायचे माझ्या गॅलरीमध्ये, तर म्हटलं तुमच्यासोबत तर हे शेअर करायलाच पाहिजे. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की चिनूचा बड्डे 21ला झाला आणि 22ला आम्ही लगेचच निघालो. त्याच्यामुळे ना चिनूचं बड्डेचं ब्लॉग आणि मग त्याला काय काय गिफ्ट्स भेटले ते सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलं. तर तेच मी आज तुमच्यासोबत ना या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं खूप सारं प्रेम आपल्या चॅनलला द्या. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पटकन सबस्क्राईब पण करा. आणि असंच छान छान व्हिडिओसाठी आम्हाला तुमचं प्रेम पण देत राहा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता बड्डेचा ब्लॉग तर मी सेपरेट बनवेन, पण या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला चिन्नूला बड्डेला काय काय गिफ्ट्स आलेत आणि मग तो गावाला गेल्यावर तिकडे त्याला काय काय गिफ्ट्स भेटले आणि फंक्शनमध्ये ना कोणी कोणी काय काय केलं ते मी शेअर करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल बड्डेचे गिफ्ट शेअर करते तुमच्यासोबत. हे मस्त असं एरोप्लेन भेटलेलं आहे चिन्नूला. तर आता कोण दिले काय दिले मी सगळं नाही सांगणार आहे, कारण ते गिफ्ट्स मी त्याच रात्री ओपन करून बघितले होते ना, मग त्याच्यामुळे सर्व असं बॉक्स वगैरे, कार्ड, त्याचं कवर वगैरे सर्व गेलेलं आहे. तर फक्त आता मी दाखवते तुम्हाला की काय काय गिफ्ट्स आले. तर एरोप्लेन आहे मस्त असं. आणि सेकंड बघू आपण. हे अशी खेळणी आहे आणि ह्याला चावी आहे, म्हणजे ना हे असं चावी फिरवल्यावर हे असं वाजतं आणि पुढे पुढे पण जातं. तर हे खूप क्यूट आहे आणि छान पण आहे. पण चिनूला ना खेळण्यांसोबत काहीच देणं घेणं नाही आहे. तो आपलं ना भांडे वगैरे त्याच्यासोबतच खेळत असतो. खेळणी असून एवढे खेळणी जमा झालेत ना, त्याला 2-3 टोपले भरून खेळणी जमा झालेत, पण त्याला बिलकुल त्याच्यासोबत खेळायचं नसतं. असो तरी पण खेळणी तर त्याला नाही तर आपल्याला तर आवडतातच. आणि हे नंतर हे मस्त असं डोरेमॉन, खूप क्यूट आहे, छोटं छोटंसं. आणि ना चिनूला ना सगळे खेळणं एकदाच नाही दाखवले, त्याला एक 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 करून दाखवत आहे. कारण म्हणजे नाही का, एक दाखवल्यावर परत तो म्हणजे सगळेच एकदाच काढून ठेवलं ना, मग त्याला इंटरेस्ट नाही राहणार. म्हणून ना रोज एक 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 खेळणी असं त्याला दाखवते. तर तुम्ही पण असंच करता का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरं हे गॉडझिला, खूप क्यूट आहे. असं हलवलं ना लाईट लागतं ह्याच्यामध्ये. आणि ह्याला आवाज वगैरे काय नाही आहे, पण हे एकदम युनिक आहे. आणि ओपन केल्या केल्या ना रात्री मला खूप जास्त आवडलं होतं. तर असं काहीच आहे, हलवलं की त्याला म्हणजे ते लाईट वगैरे लागतं त्याच्यामध्ये. आणि ह्याला असं दोरी पण आहे ओढत नेण्यासाठी. छान आहे हे पण. आणि असेच ना 2 भेटलेले आहेत चिनूला, एक असं रेड आणि येल्लो कलरमध्ये, आणि दुसरं म्हणजे हे अजून मी ओपन नाही केलं, ते एकच ओपन करून दाखवले होते. तर हे दुसरं आहे, ह्याला पण असं हलवलं की ना लाईट लागतं. तर हे डायनोसॉर आहे आणि ह्याला पण असे नॉट आहे ओढण्यासाठी. तर असे 2 म्हणजे सेम सेम आहे, पण प्राणी डिफरंट आहेत, पण पॅटर्न सेमच आहे. तर असे हे 2 गिफ्ट्स भेटलेले आहेत. आणि नंतर हे कार येल्लो कलरमध्ये, आणि असेच ना सेम 2 कार भेटले होते, फक्त येल्लो कलरमध्येच, पण त्याचं थोडंसं कलर डिफरन्स होता. आणि मग त्याच्यातलं एक कार ना चिनूच्या दादाला दिले मी गिफ्ट म्हणून. आणि हे एक म्हणजे 2 कार भेटले होते चिनूला. आणि हे टॉर्टॉईस, ह्याचं ना आता सेल संपले वापरून वापरून. आणि हे वरती लाईट नाही लागत आहे, कारण त्यातलं सेल संपलं आहे, पण हे असं पुढे पुढे जातं.
आणि हे बड्डेमध्ये नाही तर चिनूच्या नामकरणमध्ये माझ्या भावाच्या फ्रेंड्सने गिफ्ट केलेलं आहे. तर खूप खूप क्यूट आहे. सॉंग्स पण आहे त्याच्यामध्ये, लाईट पण आहे आणि ना रात्री लाईट गेल्यावर तर खूप जास्त उजेड देत आहे, तर बेस्ट आहे ते पण. आणि हे मंकी खूप क्यूट आहे. मंकी ना आता कसं दाखवू तुम्हाला, असे रोल 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 होऊन जाते हे. पडलं ते म्हणून. तर असं आहे, सॉंग्स पण आहे ह्याच्यामध्ये आणि ते रोल रोल होऊन जातं. नेक्स्ट हे डक, आणि ह्याच्यामध्ये एक मोठं डक आणि छोटे छोटे असे 3 डक्स आहेत आणि ह्याला असं पुंगी आहे. छान आहे पण एकदम क्यूट असं. आणि हे कार चिनूच्या आत्याने दिलेलं आहे गिफ्ट, म्हणजे गिफ्ट नाही, असंच तुळजापूरला गेल्यावर असं त्यांना खेळणी म्हणून घेऊन दिली दोघांना, चिनूच्या दादाला आणि ह्याला पण, चिनूला पण. आणि हे खेळणी छोटे छोटे खेळणी म्हणजे नाही का, सोलापूरमध्ये जानेवारीमध्ये जे जत्रा भरते ना गड्डा, तर त्याच्यामध्ये ना मोठ्या मोठ्या धीरांनी म्हणजे यांच्या चुलत भावाने घेतलं होतं, तर ते चिनूला असं काहीतरी गिफ्ट. आणि हे छोटे छोटे असे छाव्या टाईप आहेत, खुळखुळे पण. हे फिश टाईप आहे, शेप. आणि असं काहीच आहे. तर असे भरपूर सारे खेळणी आहेत त्याच्यामध्ये, आणि हे एका पॅकेटमध्ये होतं, तर असं काहीच आहे. आणि आता एवढे सारे गिफ्ट्स बघितले, तर एवढे सारे आले होते. आणि आता कपडे बघूया आपण. तर हे म्हणजे ना जे हे सर्व जे आलेले आहेत ना थोडेसे मोठे आहेत, म्हणजे चिनूला थोड्या दिवसानंतर येतील म्हणून ना काढून ठेवलेली आहे. आता हे तर वापरू शकत नाही, थोड्या दिवसांनी वापरता येईल. हे कसं आहे, हे टी शर्ट आणि पॅन्ट असं आहे. तर आता पूर्ण ओपन नाही करणार, असंच दाखवते. आणि हे पण. आणि ना चिनूला असलेच 3 ड्रेस आले आहेत, फक्त कलर डिफरन्स आहे. आता जे मगाशी दाखवले आणि हे, आणि एक दुसरं आहे रेड समथिंग कलरमध्ये. तर असं आहे टी शर्ट आणि हाफ चड्डी असं टाईपमध्ये आहे. तर छान आहे ड्रेस, एकदम मऊ मऊ. आणि हे रेड टी शर्ट आणि ब्लॅक निकर असं टाईप आहे. तर तिन्ही पण छान आहेत. एक ओपन करून दाखवते कारण तिन्हीचं पॅटर्न सेमच आहे. तर असं काहीच आहे. आणि हे हाफ पॅन्ट आलेलं आहे सोबत. तर छान आहेत, क्वालिटी वाईज पण कापड एकदम मऊ आहे. तर असं काहीचं गिफ्ट आलेलं आहे चिनूला. आणि मग म्हटलं तर त्याला एक चांदीचं चेन आलेलं आहे, जे की मी आता गळ्यात घातलं आहे, ते आजी त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरं एक चेन आलेलं आहे, त्याच्या म्हणजे नाही का ह्यांचं चुलत भाऊ, त्याच्या फ्रेंड्स लोकांनी सगळ्यांनी मिळून आणलेलं आहे एक चांदीचं चेन, ज्याच्यामध्ये ना गणपतीचं असं पेंडंट आहे ते एक, आणि हाताचे कडे, आणि ज्याला अंगठी असते ना आपलं शोपीस टाईप, तसं एक आलेलं आहे. ते मावशीने केलेलं आहे. आणि पायातले आलेलं आहे चेन, जे की त्याला घातलेलं आहे, तर ते त्याच्या मोठ्या पप्पाने आणलेलं आहे चुलत. आणि कंबरपट्टा म्हणजे करतोरा जे म्हणतो ना आपण, ते त्याच्या आत्याने आणलेलं आहे. आणि मम्मीने ना सोन्याचं अंगठी, आणि मोठ्या मावशीने चांदीचं अंगठी, असं काहीसं केलेलं आहे. तर चला, तर मग हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की चिनूला बड्डेला काय काय गिफ्ट्स आले, नाव ठेवताना काय काय गिफ्ट्स आले, आणि त्याला मध्ये मध्ये असे गावाला गेल्यावर काय काय खेळणी देऊ घातलेलं आहे. तर हां, आणि
चिनूला ना बड्डेच्या वेळेस थोडेसे बन पाकिट पण आले होते 2-4 आणि त्याच्यामधले जेवढे काही पैसे निघाले ना तर ते त्याच्या गल्ल्यामध्ये टाकले. आणि अजून एक म्हणजे चिनूचं जावळ करताना ना म्हणजे सगळेजणच गिफ्ट्स आणतात असं काही नाही, कपडे आणतात असं काही नाही, भरपूर सारे कपडे पण आलेले आहेत त्याला. आता ते मी नाही दाखवणार कारण ते सगळं बॅगेत वगैरे ठेवलं आणि ते जाऊ दे आता, तर ते नाही शेअर करणार. कपडे वगैरे आलेले आहेत त्याला आणि बन पाकिट पण आलेले आहेत. तर त्याचे पैसे ना अराऊंड समथिंग नाही का 2,500 असे काहीसे झालेले आहेत. तर म्हटलं त्याच्यातून ना आपण काहीतरी घेऊन ठेवावं, कारण पैसे असले की असंच खर्च होऊन जातात. मग त्याच्यामधून असंच काहीतरी चांदी वगैरे घेऊन ठेवायचं प्लॅन चालू आहे. तर ते घेईल. तर हेच सांगायचं होतं. तर 2,500 समथिंग आलेले आहेत, एवढंच. तर तुम्ही तुमच्या बाळाचे पैसे काय करता, इन्व्हेस्ट करता की काहीतरी घेऊन ठेवता, तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग हा व्लॉग इथे सेंड करते. कसं वाटलं तुम्हाला मला हे व्लॉग नक्की सांगा. आणि चिनूच्या बड्डेचा व्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का? आवडत असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन की त्या दिवशी काय काय झालं, कसं कसं झालं आणि 15 दिवसासाठी आम्ही जे बाहेर गेलो होतो आणि तिकडे कसं कसं आम्ही सगळं मॅनेज केलं ते सर्व ना मी एका व्हिडिओमध्ये शेअर करेन जर तुम्हाला बघायचं असेल तर. तर हा व्लॉग इथेच एंड करते. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.